ह्याचं पाहिलंय हेवी ड्रायव्हर कसलं भारी केलंय एकदम मस्त. कुठनं आणि हा मुख्य प्रवेशद्वार आहे जो समोर आहे आणि अतिशय सुंदर असा प्रवेशद्वार आहे बघू शकता. पूर्ण दगडी बांधकाम आहे. झाली बोट चालू आपली खतरनाक विषय. या साईडला कोयना आणि या साईडला कृष्णा अशा दोन्ही नदी इथे मिळतात आणि इथेच आपला संगम होतो. फायनली आपलं आता जेवण आलेलं आहे. थाली मागवलेली आपण चिकन थाळी. आई पण बसली आहे पहिल्यांदा चिकन थाळी खाणार आहे. नमस्कार मंडळी, मी शिवम जाधव स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ शिवमवरती. तर आजच्या गावच्या ब्लॉगमधील आजचा दिवस आहे 5वा आणि आज आपण जाणार आहोत बऱ्याच ठिकाणी फिरण्यासाठी. आणि आज आपण मावशीच्या गावातून निघत आहोत. हे बघा आता गाडीच्या इथे आलो होतो आपण. फुल तयार पण झालो आता आणि ते मावशीचा शेड आहे आणि आता आपले मित्र पण येतात सगळे आणि निघूयात थोड्या वेळातच. तयारी तर झाली आहे सगळी. आज जायचा प्लॅन आहे भूषणगड, औंची, अमाई देवी आणि बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी अजून फिरायचं. तर जाऊयात आता थोड्याच वेळात. चला तर मग आता निघूयात. मावशी मावशी ह्याचं पाहिलंय चला येते पक्ष. सुमित, अय सुमित, बाय बाय करा. चला मावशी चला चला फोन करा. हो या बर का पोरा हो फोन करा दामनाचा हो जरा हवा वगैरे फुटल्या जरा हवा कमी वाटत. हा बघतो पावर टाकतो लेप मारूनच ना. आलेच चला सुमित. थोडा यांना चहा वगैरे पिऊ वाटलं मग म्हणलं की चहा पिऊया थोडा आणि मग निघूयात थोड्या वेळाने. आणि इथे आता चहा वगैरे पितात, काय खायला थोडंफार घेतात. मग जाऊयात पुढे काय काय होणार आहे बघूया. हेवी ड्रायव्हर बसला. मला येते तशी चालवायला, पण यांनाच कॉन्फिडन्स नाही माझ्यावर. म्हणून तिसऱ्या गेअर वर हां मग आता म्हणून हँड ब्रेक. तर मंडळी आता भूषणगडाच्या पायथ्याशी आपण वर जायला. शिव मॅप काय दाखवते? हाच आहे काय दाखवते? कुठे तो बघतो थँक्यू व्हिडिओ घेतली होते घ्यायला प्रॉपर बोलला. भूषणगड कुठे असं तोंडाकडे बघून वरती बघितलं. अरे आलेच एवढे भारी आले तुम्ही. पाणी दे ना. हे पाणी घे पण हळू. आलाय भूषणगड. भूषणगड हो हो म्हणली पोर, हो म्हणली. हे बघा इथून पायऱ्या चालू होत्या. जर तुम्ही खालून डायरेक्ट आलात तर तुम्हाला इथपर्यंत पायऱ्या आहेत आणि मग इथून पुढे आपण गाडी लावून अर्ध्यातून असे वरती जाऊ शकतो इकडून. हे बघ इथून खालून आलास ना आधी इथून हाय इथून वर येतो तू खालून चालत आलो. शिडा बघितल्या त्या पायऱ्या होत्या. पायऱ्या आहेत आणि इकडनं आपल्याला आता वर जायचं. ते बघ हॉर्न बघ असला मस्त त्याला. ट्रक नाही ट्रक. आपण तुमच्या इकोला पण असं लावून घेऊया, मस्त वाटेल. लावून घेऊया आपण इकोला. काय माहिती हॉर्न वाजले पब्लिकला वाटेल ट्रक आलाय पण गाडी इकोवाली तर भाई खौफ वेगळा. जागा जायला भेटेल. जेवढी फॉर्च्युनर नाही भेटणार तेवढी आपली इकोला भेटेल. मग जागा बसूया आपण इकोला पण. मजा येते. आजच्या दिवसातला आता पहिला स्पॉट आहे हा जो आपण भूषणगडला चाललोय. अशा पायऱ्या आहेत आणि पायऱ्या देखील एकदम भारी आहेत. म्हणजे असं काय टेन्शन नाही. दगड वगैरे मस्त एकदम पायऱ्या बनवल्या आणि वरपर्यंत अशाच आहेत सेम. आत्ता आम्ही नोव्हेंबरमध्ये आलेलो दिवाळीच्या नंतर, तेव्हा इथं पूर्ण हिरो होतं. हे आत्ता झालं जरा व्हायला आता उन्हामुळे. पावसाळ्यात एकदम भारी वाटतं इकडे. इथे सगळी दुःखं असतात.
म्हणजे तू गॉगल घालूनच आलाय. दमलो दमलो. काय आपण ह्या रस्त्याने ना आलो माहिती आहे का? हां आपण ह्या रस्त्याने आलो. हां अजून एक दुसरा रस्ता आहे, आपण तिकडनं येतो दरवेळेस. यावेळेस उलट्या रस्त्याने आलो आपण. इथे सोलारच्या लाईटी लावल्यात आणि संध्याकाळी देखील लाईट असतात इकडे. अरे लय लांबपर्यंत अजून वर चल, पूर्ण लांबपर्यंत एक पण डोंगर दिसत नाही. बाजूला सगळं मोकळं मोकळं दिसतं. बघ कुठे डोंगर दिसतं का? एकच डोंगर असा जो मध्ये मग बघण्यासारखा एकदम व्ह्यू आहे. आणि पावसाळ्यात काय येशील इथं सगळं दुःख हे दिसणारच नाही तुला एवढं जास्त. शॉर्टकट आहे नाही ना असेल वाट पण नको आता ते वाट नीट असेल का नाही काय माहिती. खाली जाऊन परत मध्ये अडकशील. बघा किल्ले भूषणगड इथे पूर्ण हे दिलं आहे, त्यांचा नकाशा दिला आणि इथे काय काय आहे ते सगळं सांगितलं त्यांनी. सर्व माहिती आपल्याला इथेच भेटते बघायला, त्यानुसार आपण जायचं. इथे पाया पडू मग जाऊ वर. एक्सपोज प्रॉपर आहे गाडी माहिती आहे का? हे बघा पल्स 390 बोल. हे आता हे बघ भारी आहे view मध्ये. व्ह्यू बघा, दगडाने बांधकाम बघ कसलं भारी केलंय. एकदम मस्त. एकदम मस्त असं इतिहासातलं आपलं भूषणगडाचं दगडी बांधकाम एकदम मस्त. जे अजून पण आहे तसं तसं. आणि हा दरवाजा देखील एकदम बघण्यासारखा आहे. जुना एकदम मस्त. सेवा करतात गडावरती मस्त. बघा फुलं बघा. व्ह्यू बघा, जसं वर जाईल तसं चांगलं चांगलं वाटतं बघायला. कसलं भारी वाटतं. आणि हे वरती सर्वात उंचावरती भूषणगडावरती हे असणारं हरनाई देवीचं मंदिर. देवीचं दर्शन घेण्यासाठी आता जाऊयात आणि बघूयात, अजून पण फिरूयात बाकी. ही विहीर बघा, शेवाळ झाल्यावरती पण हाय एक नंबर. साफ केल्यावरती होऊन जाईल. वरच्या वरती शेवाळ असणार आहे. आणि वर येते एकदा महादेवाचं मंदिर. आता आपण महादेवाचं दर्शन घेऊन जाऊया हरनाई देवीचं दर्शन घेण्यासाठी. हरनाई देवी मंदिर बघा, असं मंदिर आहे एकदम भारी मस्त. जाऊयात आता दर्शन घेऊयात आणि मग पुढे जाऊयात.
किती सुंदर वासू आहे. ही हरणाई देवी, अतिशय सुंदर असं देवीचं रूप. इथे गणपती मंदिर देखील आहे. तो बुरुज बघा इकडे. तसंच त्या साईडला देखील आपण बघितले खाली. अतिशय सुंदर असं जुनं बांधकाम आहे. थोडं वरतून पडलेलं आहे पण ठीक आहे. इथे लिहिलं आहे दरबार बघा. बघा फोटो काढायला आला बघा. उडी मारतो आणि आम्ही कॅप्चर होतो. असा भारी व्ह्यू आहे. मंडळी आता आपण भूषणगडावरून निघालेलो आहोत आणि आपण चाललेलो आहोत औंधच्या देवीचं म्हणजेच यमाई देवीच्या इथे चाललेलो आहोत. तिकडे यात्रा आहे तर आपण तिकडे जाऊन जरा यात्रेमध्ये वगैरे फिरणार आहे आणि बघणार आहे काय काय असणार आज. जाऊयात मग. औंधच्या यमाई देवीचा डोंगर आहे हा. कुठनं रस्ता आहे का जायला तिकडे? हा चालतं जातो. अरे बारक्या पोराला विचारले बोलतो कॉन्फिडेन्सली समोर नाही म्हणजे वरपर्यंत गाडी होते. आधी देखील आपण दोनदा आलो आहे. तिसरी वेळ आहे मस्त यमाई देवीचं दर्शन. ते पण गावची जत्रा असताना यमाई देवीची औंधची जत्रा आहे आज आणि नेमकं त्या दिवशी आपल्याला जायला भेटतं. मस्त थोडंसं वेळ आपल्याला पाहायला भेटतं. जाऊ दे ना मग तुला काय पहिला घेऊन टाकावं लागतो. देवीचं मंदिर इकडनं चालत जायचं. मागे होती पण जागा. तर मंडळी बघू शकता अतिशय सुंदर असं यमाई देवीचं मंदिर आहे. म्हणजे दगडी बांधकामाने बांधलेलं आहे. खूप जुनं असं मंदिर आहे देवीचं आणि मस्त वरपर्यंत गाडी येतात बघू शकता. आज जत्रा असल्यामुळे जास्तच गर्दी आणि ट्रॅफिक पण जास्त आहे. जाऊयात देवी आईचं दर्शन घेऊयात आणि तुम्ही बघू शकता दगडी बांधकाम किती मस्त आहे. आणि हा मुख्य प्रवेशद्वार आहे जो समोर आहे आणि अतिशय सुंदर असा प्रवेशद्वार आहे बघू शकता. आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे मस्त. हे सर्व पहिल्यांदाच आलेले आहेत. आता तिसरी टाईम आहे त्याची. मस्त जाऊयात आता दर्शन घेऊयात आतमध्ये जाऊन. जे महाप्रसाद आपला प्रसाद दाखवायचा असेल तर दाखवायला जातो. लाईन बघा. ती बघा फोटो वगैरे काढते. घरातल्यांचे फोटो काढते एवढीशी बारकी मस्त. तुझा काढते म्हणजे फोटो काढते बघा.
बंद आपण जेव्हा पायऱ्या चढून येतो तेव्हा या गेटने येतो आपण प्रवेशद्वाराने आणि मग आपल्याला बघायला भेटतं मंदिर. आता आपण लाईनमध्ये उभे आहेत, थोड्या वेळात आपल्याला दर्शन होणार आहे. अतिशय सुंदर असं देवीचं रूप आहे, म्हणजे आपल्याला पुढे गेल्यावर बघायला भेटेल. झुंबर बघू शकतो किती सुंदर आहे. देवी देखील आहे समोर. देवी अतिशय सुंदर मंडळी बघू शकतो, अतिशय सुंदर असं मंदिराचं रूप आहे. आणि आज वातावरण अगदी वेगळंच आहे बघा. या साईडला थोडं आभाळासारखं वाटतं आहे, इथे ऊन जरासं वाटतं. आणि आता आपण दर्शन घेऊयात नंदीचं. नंदीचं दर्शन घेऊन आपण फिरत्या खांबाचं दर्शन घेऊयात. बघू शकता अतिशय सुंदर असा खांब आहे आणि 2 खांब असे फिरतात. बघू शकता किती एकदम स्मूथली फिरतं. चला तर मंडळी आता आपण यमाई देवीचं दर्शन घेऊन कराड साईडला निघालेलो आहोत आणि कराडला आपण देखील काही ना काय पाहणार आहोत. बघा संकेत झोपला आहे. आता आपण निघालो आहोत कराडला आणि तिथे देखील काहीतरी आपण फिरणार आहोत. तर ते नक्कीच बघा, आपण पाहूयात काय काय फिरायचं तिकडे. आणि आपण कराडमध्ये पोहोचलो, इथे भाजीचं मार्केट आहे. तर मंडळी आपण आलेलो आहोत कराडमध्ये आणि चिकन 65 नाही आज काय अजून खाल्लं नाही. चिकन 65 ते तिकडे खाल्लं. खाऊया दादा, पहिल्यांदा खाऊन घेऊ मग जाऊयात घाटावरती. तेच पाहिलं 60 राहिले. तर मंडळी बघा, गाडी पार्क केली आहे आणि इकडे आपला कृष्णा कोयनेचा संगम पाहायला भेटतो या साईडला पुढे. आणि ही आपली नदी गावची अतिशय सुंदर अशी बघू शकता. बोट पण आहे तिथे एकदम मस्त. आणि या साईडला घोड्यावरती पण आपल्याला फिरवून आणतात. 60 रुपये पर पर्सन. आणि ते बोटीचं पण काही वेगळे चार्जेस आहेत. बघा हे बघा नदी किती भारी वगैरे एकदम मस्त मस्त. कराडमधील प्रसिद्ध ठिकाण आहे ते म्हणजेच कोयना कृष्ण संगम आणि कराडचा घाट म्हणून ओळखला जाणार आहे. बघा मार्केट कुत्र्याच्या पिल्ल्यांसोबत खेळत आहेत. हे आपलं पार्लेजी बिस्किट घेतलं ना आता की नाही खाणार ते मार्केटले. मंडळी आता आपण संगम बघायला चाललोय. किती संगम, कोयना आणि कृष्णाचा संगम. म्हणजे बसले बघा, झाली बोट चालू आपली. खतरनाक विषय. बनारस नंतर आता खूप दिवसांनी आपण आलो बोटीमध्ये. मस्त वाटलं. काय जुतू कसं काय कराड कसं आहे आमचं? एक नंबर आहे. एक नंबर असा व्ह्यू येतो. आता आपण कोयना आणि कृष्णाचा संगम बघूया. काय काय बघा
या साईडला कोयना आणि या साईडला कृष्णा, अशा दोन्ही नदी इथे मिळतात आणि इथेच आपला संगम होतो. एवढा भारी, एकदम भारी. कोयना या साईडला आणि कृष्णा या साईडला, असा दोघांचा मिळून प्रीती संगम बनतो आणि हा संगम अतिशय कराडमध्ये प्रसिद्ध आहे. मस्त मजा आली. टायटॅनिक हे बघा, टायटॅनिक पोच जातात. अवघड विषय पोरांचा. या साईडला सर्व खायला भेटतं घाटावरती आणि या साईडला एक गार्डन आहे मोठं, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण समाधी देखील आहे. बाजूला मोठं गार्डन आहे. हा विषय बघ. घनस घनस झाडं बघ असली भारी वाटतात. मस्त एकदम. इथे वटवाघूळ बघ किती बघायला भेटतात. झाल्या खूप असतं तिकडे. बाहेरच्या झाडाला बघायचं. तुमचा तो राजा बॅटमॅन आहे का इथे? नाही, बॅटमॅन नसेल. तिकडच्या झाडाला बघतील ना बाहेरच्या, तर लय आहेत. खूप असतं इकडे. बघ ना, प्रत्येक झाडावर आहे. संकेत वटवाघूळ बघितलेस काय? बघ असतं प्रत्येक झाडावर दिसणार बघ तुला. हां, एकदम मस्त वाटतं. गार्डन पण खूप मोठं केलं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे इथे. आणि या साईडला कोयना कृष्णा संगम. इथं पिंड आहे आणि या पिंडीला पाणी पोचण्यासाठी या लोकांनी वाट बनवली. महादेवापर्यंत पाणी आलं. आसरी पक्ष्यांच्या किलबिलाट बघू शकता तुम्ही संगमावरती. देणार लगेच. फक्त आता आम्ही आई आमच्यासाठी जेवण बनवते दरवेळेस आल्यावरती. आईला म्हणलं आज आमच्याकडनं चल तुला पार्टी, कधी कधी जात नाही हॉटेलला. म्हणलं चल आज हॉटेलला जाऊया, पार्टी करूया. काय काय आला चला जाऊयात आता. तर मंडळी आता फायनली आपण पोचलेलो आहोत जाधव ढाब्यावर, तिथे आपण जाणार आहोत. जाधव ढाबा जाऊयात आतमध्ये. बघा इथे आपल्याला यायचं होतं. आपल्या कराडमधील प्रसिद्ध जाधव ढाबा, व्हेज नॉन व्हेज. काय आहे जाऊया का आत? हा चल चला चला. असा ढाबा आहे. तर मंडळी फायनली आपलं आता जेवण आलेलं आहे. थाली मागवलेली आपण चिकन थाळी. आई पण बसली आहे, पहिल्यांदा चिकन थाळी खाणार आहे. खाय दरवेळेस आमच्यासाठी काही ना काही बनवत असते चिकन वगैरे. म्हटलं आज आपण बाहेरच जाऊया. काय काय हां होय बोलो, आधी आलेलीस का कधी?
नाही थाळी खायला नाही पहिल्यांदाच ना पहिल्यांदा हा खाऊया आपण आधी बघूया कशी झाल्या हा. आता निघालो आपण जाधव डब्यावरनं जेवण आणि मस्त होतं जेवण तसं चांगलं होतं एकदम थाळी. आई कसं वाटलं जेवण मस्त वाटलं आहे ना छान आहे नातवांसंग येऊन कसं वाटलं छान छान वाटलं फोटो आलं मस्त. आपलं भारी आलेत की नाही फोटो हो मस्त हा, आणि मस्त. आता जाऊयात आपण घरी काय हा चला चला मस्त वाटलं आज आईसोबत जेवायला आल्यावरती आणि भारी सर्वांनी मस्त पोट भरून जेवले. आता निघूयात आणि मी सांगेल की आता आजचा व्लॉग जो होता आपला आजचा व्लॉग हा एवढाच असेल आणि या पुढील व्लॉग उद्याचा देखील बघूया आपण पार्ट 6 आणि आजचा 5वा व्लॉग हा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.